तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये सायन्स या विषयाचे आन्सर कीज बघितले होते. एम-पी-एस-सी राज्यसेवा 2021 पेपरचे 23 जानेवारीला जो झालेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उतारे, मोस्टली मी सायन्सचे उतारे इथे डिस्कस करणार आहे, की सायन्सच्या उतार्यामध्ये आपले कुठले-कुठले प्रश्न होते आणि त्यांचे आन्सर काय आहेत. तर चला चला तर मग बघूयात पहिला उतारा. बघा आपल्याला स्क्रीन दिसतीये? ओके. तर चला बघूया. पहिला उतारा हा जो आहे, तो आहे आपला जीवनसत्वे. जीवनसत्वे म्हणजे विटामिन्स. विटामिन्स राइट? त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? विटामिन्स. आता जनरली जीवनसत्व हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये छोट्या-छोट्या अमाउंटमध्ये लागतं. म्हणजे आपल्याला त्याचा स्मॉल क्वांटिटी पाहिजे. म्हणजे खूप कमी प्रमाणात आपण ते यूज करतो, बरोबर? आता जेव्हा पण आपण कधी कुठल्या उताराचा प्रश्न सॉल्व्ह करणार असणार, तर मोस्टली सायन्सचे जे उतारे आहेत ना, त्याचे पहिले प्रश्न वाचून घ्यायचेत. बघा प्रश्न वाचल्यामुळे फायदा काय होतो? इथे वेळ वाचतो भरपूर. उतारा सॉल्व्ह करण्याची एक प्रॉपर टेक्निक असतं. आता इथे बघा क्वेश्चन नंबर 26 दिला हा आपण प्रश्न वाचूयात. काय म्हटलंय प्रश्नामध्ये बघा बरं. लहान मुलामध्ये जीवनसत्व डी चे प्रमाण एवढे लागतं. बरोबर. त्यांनी एक क्वांटिटी विचारली आहे. बरोबर. आता मी काय करणार, मी माझ्या क्वेश्चन माझ्या पॅराग्राफमध्ये बघणार कुठे दिलेले आहे काही अमाउंट वगैरे. तर मला काय दिसतंय बघा, इथं दिसतंय 200 to 400 IU. बरोबर. हे युनिट दिसते मला. बघा इंग्लिशमध्ये पण इथे दिसते. म्हणजे त्यांनी लिहिलं द व्हिटॅमिन डी रिक्वायरमेंट फॉर चाइल्ड इज प्लेस बिटवीन 200 टू 400. म्हणजे 200 ते 400 IU मध्ये एवढं लागतं. आता या उतारामध्ये हे बघा कुठे दिसते 200 ते 400 IU म्हणजे याचा आन्सर तिसरा असावा राइट? बरोबर. म्हणजे मला प्रश्न वाचला मी प्रश्नामध्ये मला काही व्हॅल्यूज दिसल्या तर मला लगेच आन्सर त्याचा कळून जाईल. तर हा एकदम सिंपल प्रश्न होता. तो आपला डायरेक्ट उत्तरामध्ये मिळाला. म्हणजे याचा आन्सर 3 मला वाटतं प्रत्येकाने हे 3 आन्सर केलं असावं. दुसरा क्वेश्चन बघा. वनस्पतीजन्य अन्नपदार्थामध्ये रेटिनॉलच्या ऐवजी खालील रासायनिक घटक असतं. बरोबर. इंग्लिशमध्ये पण एकदा वाचून घेऊयात. इन व्हेजिटेबल फूड्स इन्स्टेड ऑफ रेटिनॉल विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज प्रेझेंट? कुठलं केमिकल सबस्टन्स प्रेझेंट असतं? बरोबर. हा एक प्रश्न झाला. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न वाचून घेऊयात. खालील वाक्य नीट अभ्यासा. रेटिनॉल, थायमिन, रिबोफ्लेविन आणि कोलेकॅल्सिफेरॉल ही जीवनसत्वे आहेत. बरोबर. जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. एस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल अँड क्लोरोफिन ही जीवनसत्वे आहेत. बरोबर. पुन्हा एकदा जीवनसत्वे ए चे जरुरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रात आंधळेपणास कारणीभूत आहे. ऍक्च्युली जीवनसत्व ए म्हणजे विटॅमिन हे रात आंधळेपणा कमी करतो. यांनी काय म्हटलं की याला जास्त जर आपण वापरलं तर रात आंधळेपणास कारणीभूत होतं. हे चुकीचं आहे. बरोबर. हे वाचता वाचताच मला कळालं. समोरचा प्रश्न बघूयात. सत्वांचे वर्गीकरण असे केले जाते. वर्गीकरणावर प्रश्न विचारलेला म्हणजे क्लासिफिकेशन, क्लासिफाईड ॲज. त्यानंतर त्यांनी अजून एक प्रश्न विचारलाय. खालील दिलेल्या वाक्यांमधील कुठले वाक्य जीवनसत्व डी च्या बाबतीत खोटे आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स फॉर विटॅमिन डी? विटॅमिन डी साठी कुठले रॉंग आहेत? आता हे आपण प्रश्न वाचले. चला एकदा पॅराग्राफ बघूयात आपण. इंग्रजीमध्ये तुम्ही वाचा किंवा मराठीमध्ये वाचा. मोस्टली सायन्सचा पॅराग्राफ इंग्रजीमध्ये वाचलं तर बरं पडतं. लगेच आपल्याला कळून जातं. Vitamins are organic substance present in small amount in many foods. Small amount म्हटलं त्यांनी, present in small amount. They are required for carrying out many vital functions of body. Many of them involve in utilization of major nutrients like proteins, fats and carbohydrates. काही महत्त्वाचे कीवर्ड्स आपण ते अंडरलाईन करतोय. All they are needed in small amount. आता बघा हा प्रश्न आपल्याला मिळाला होता स्मॉल अमाउंटचा. बघा कुठला प्रश्न आहे तो? हा, त्यांनी काय म्हटलंय? हा, इकडे बघा. क्वेश्चन नंबर 28 मध्ये जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. बरोबर. विटॅमिन्स आर नीडेड इन स्मॉल अमाउंट म्हणजे हा एक पॉईंट मला मिळाला राईट. हा एक पॉईंट मिळाला. बरोबर. चल तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा उतारा आपण वाचून घेऊयात एकदा व्यवस्थित. ओके. ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन देअर केमिकल नेचर फुल्ली एल्युसिडेट दे आर यूज डेझिग्नेटेड एज विटॅमिन ए बी सी डी or in terms of their major functions namely anti-xerophthalmic, anti-neurotic, anti-scorbutic, anti-erratic vitamins. Okay, हे त्याचे functions आहेत. After establishing the chemical nature of these vitamins, they are classified into they are named as retinol, thiamine, riboflavin and ascorbic acid and cholecalciferol. म्हणजे रेटिनॉल एक विटॅमिन आहे, थायमिन एक विटॅमिन आहे, रायबोफ्लेविन एक विटॅमिन आहे. हे विटॅमिन्स आहेत. बरोबर.
हे आपले काय आहेत विटॅमिन्स. एस्कॉर्बिक ऍसिड एक विटॅमिन आहे आणि कॅल्सिफेरॉल पण एक विटॅमिन आहे. आता हे मला या प्रश्नामध्ये दिसलं होतं. बघा सेकंड, रेटिनॉल, थायमिन, रायबोफ्लेविन आणि कोलेकॅल्सिफेरॉल हे जीवनसत्व आहेत. म्हणजे ए आणि बी तर करेक्ट आहे, बरोबर. आता तुम्ही सांगू शकता ए आणि बी आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन रॉंग झालं आणि ऑप्शन थर्ड पण तुमचं रॉंग झालं, बरोबर. मी 2 ऑप्शन रॉंग केलेत. आता मला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 मध्ये आपल्याला विचार करायचा आहे, बरोबर. हा आपण विचार करूयात की काय आपला आन्सर असणार. तर चला मग बघूया पॅराग्राफ काय म्हणतो समोर. विटॅमिन्स कॅन बी क्लासिफाईड इंटू वॉटर सॉल्युबल अँड फॅट सॉल्युबल. हा याच्यावर पण एक प्रश्न होता, वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल. बघा हा प्रश्न, विटॅमिन्स आर क्लासिफाईड एज फॅट सॉल्युबल अँड वॉटर सॉल्युबल. बघा पहिले प्रश्न वाचल्यावर डायरेक्ट उतारा वाचता वाचता आपल्याला त्याचे आन्सर कळतात. नाही तर काय होतं, आपण जर पहिले उतारा वाचला नंतर प्रश्न वाचले तर त्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला पुन्हा उतारा वाचण्याची गरज पडते, गरज भासते, बरोबर. म्हणून काय करायचं, मोस्टली सायन्सचे उतारे आपण पहिले त्याचे क्वेश्चन्स बघावेत. क्वेश्चन बघितल्यावर आपल्याला एक आयडिया येते की हा या प्रश्नामध्ये हा हा एक कीवर्ड आहे. मग त्यानंतर आपण एक उतारा बघायचा. ठीक आहे. चला समोर बघूया नंतर काय बोलतोय. B complexes vitamins and ascorbic acid belong to the former group, while vitamin A, D, E, K are the fat soluble. म्हणजे विटॅमिन ए, डी, ई, के हे फॅट सॉल्युबल विटॅमिन आहेत. हे आपल्याला 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये पण मिळेल आणि 11वीच्या पुस्तकामध्ये पण क्लासिफिकेशन दिलेलं आहे. विटॅमिन्स आर स्टोर्ड इन द बॉडी. फॉर दिस रिझन एक्सेसिव्ह इंटेक ऑफ फॅट सॉल्युबल विटॅमिन्स, विटॅमिन ए, डी कॅन प्रूव्ह टॉक्सिक. बघा त्यांनी काय म्हटलं, एक्सेसिव्ह इंटेक ऑफ विटॅमिन ए अँड डी कॅन प्रूव्ह टॉक्सिक. म्हणजे विटॅमिन ए आणि विटॅमिन डी ला जर आपण एक्सेस अमाऊंट मध्ये घेतलं, जनरली काय होतं, विटॅमिन डी ला जर आपण एक्सेस अमाऊंट मध्ये घेतलं तर आपल्याला एक डिसीज होतो हायपर कॅल्शिमिया या हायपर कॅल्शिमिया किंवा हायपर कॅल्शिया हा डिसीज होतो. म्हणजे विटॅमिन डी जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्याला काय होतं, हायपर कॅल्शिमिया. त्याच्यामध्ये नॉझिया वगैरे असे साईड इफेक्ट्स होतात. याच्यावर पण एक प्रश्न होता, तुम्हाला मी दाखवतो तो प्रश्न कुठला होता. प्रश्न हा दिला बघा. प्रश्न काय दिलेला आहे बघा, खालील दिलेल्या वाक्यामधील कुठले वाक्य जीवनसत्व डी च्या बाबतीत खोटे आहे, म्हणजे चुकीचे आहेत, बरोबर. इंग्लिशमध्ये वाचूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग विटॅमिन डी इज फॉल्स. कुठले वाक्य चुकीचे आहेत ते बघायचे आहे. आता आपण काय वाचलं, विटॅमिन डी चा जर जास्त प्रमाणात यूज करण्यात आला तर काय होतं, त्याचे साईड इफेक्ट म्हणजे ते टॉक्सिक आहे, त्याचे साईड इफेक्ट होणार. तर आपल्याला बघायचं आहे प्रश्नामध्ये काय आणि उत्तर ऑप्शन्स मध्ये काय दिलेलं आहे. तर मला जरुरीपेक्षा जास्त जीवनसत्व डी हे घातक असतं, बरोबर आहे. जरुरीपेक्षा जर आपण डी विटॅमिन जास्त प्रमाणात घेतलं तर ते घातक असतं, बरोबर. म्हणजे एक्सेस ऑफ विटॅमिन डी इज नॉट हार्मफुल. हे वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य चुकीचं, आपल्याला चुकीचं विचारलंय ना. ते घातक असतं, पण यांनी काय म्हटलं, ते घातक नसतं. नसतं नाही, ते घातक असतं. म्हणून याचा आन्सर सेकंड असायला पाहिजे, बरोबर. हा प्रश्न पण कळाला, बरोबर. आपण उतारा वाचता वाचताच प्रश्नाचे आन्सर शोधत आहेत. नंतर बघा समोर, रेटिनॉल और विटॅमिन ए इज नेसेसरी फॉर क्लिअर विजन इन डीम लाईट. डीम लाईट मध्ये विटॅमिन ए हा खूप मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. लॅक ऑफ विटॅमिन ए दस लीड्स नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस मध्ये रात आंधळेपणा. Another function of vitamin A is to maintain the integrity of epithelial tissues. Retinol or vitamin A is present in some foods like butter, butter, ghee, whole milk, curd, egg yolk, liver oil, etc. Liver, etc. In vegetable food, vitamins A is not present in retinol. देखा बघा, in vegetable foods vitamin A is not present. त्यांनी काय म्हटलं की व्हेजिटेबल फूड्स मध्ये विटॅमिन ए नसतो. दिस फूड कंटेन्स येलो पिगमेंट कॉल्ड कॅरोटीन. आता याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. दिस फूड कंटेन्स येलो पिगमेंट कॉल्ड एज कॅरोटीन. आता बघा पहिलाच प्रश्न हा आहे, पहिला प्रश्न झालेला आपला. आता वनस्पतीजन्य यांनी काय म्हटलंय, सेकंड 27 मध्ये, वनस्पतीजन्य अन्न पदार्थामध्ये रेटिनॉलच्या ऐवजी खालील रासायनिक घटक असतं. कुठलं असतं, कॅरोटीन. म्हणजे याचा आन्सर तिसरा येतो, बरोबर. इन व्हेजिटेबल फूड्स इन्स्टेड ऑफ रेटिनॉल विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज प्रेझेंट, कॅरोटीन, बरोबर. कॅरोटीन नावाचं एक पिगमेंट असतं, त्याचं स्ट्रक्चर खूप मोठं असतं, आपल्याला ते स्ट्रक्चरची साधारणतः गरज पडणार नाही. कॅरोटीन मध्ये डबल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन मध्ये 2 बॉन्ड, म्हणजे त्याला आपण डबल बॉन्ड म्हणतो, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. चला तर मग आपण
समोर अजून कुठला प्रश्न राहिला का आपला? पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर आपल्याला काय मिळालं? तिसरा. 27 चा आन्सर आपल्याला 3 मिळालं. बरोबर. 28 साठी आपण आन्सर काय करणार बघा आता. एस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफिन हे जीवनसत्व. आता या क्वेश्चन मध्ये बघा, जर आपण पॅराग्राफ वाचला, तर पॅराग्राफ मध्ये कुठं आपल्याला दिसत नाही. आता बघा मी तुम्हाला दाखवतो. आपले इथे दिलेले आहेत. एस्कॉर्बिक ऍसिड वगैरे दिसते तुम्हाला. रेटिनॉल, थायामिन, रायबोफ्लेविन, एस्कॉर्बिक ऍसिड आणि कोलेकॅल्सिफेरॉल हे सगळे विटॅमिन्स आहेत. बरोबर. हे सगळे आपले विटॅमिन्स आहेत. बट या प्रश्नामध्ये बघा काय दिसतंय आपल्याला. हा, एस्कॉर्बिक ऍसिड आहे दिसतं. बरोबर आहे. रेटिनॉल आहे, हे पण आहे. क्लोरोफिन हा कुठेतरी शब्द दिसत नाहीये. पण आता या क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल आपल्याला बघा. रेटिनॉल आहे, थायमिन आहे, रायबोफ्लेविन आहे, कोलेकॅल्सिफेरॉल हे हे आहे विटॅमिन्स आहेत. म्हणजे याचं ए आणि बी तर बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये ए आणि बी पाहिजे. बरोबर. आता ए आणि बी कुठे आहे? 4th मध्ये आहे आणि 1 मध्ये. म्हणजे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 2 रॉंग झालं तुमचं. बघा, ही एलिमिनेशन मेथड असतं. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 2 मिळालेत ए आणि बी. ए आणि बी बरोबर करेक्ट आहेत. तर ए आणि बी ज्या ऑप्शन मध्ये ते ऑप्शन मी ठेवले, बाकी 2 ऑप्शन रॉंग केले. आता बघा, यांनी काय म्हटलंय की जीवनसत्व ए चे जरुरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रात आंधळेपणास कारणीभूत होते. आता आपण रात आंधळेपणासाठी काय वाचलंय बघा. रेटिनॉल अथवा जीवनसत्व हे अंधुक प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी जरुरी असतं. बरोबर. त्यामुळेच ए जीवनसत्वाची कमतरता ही रात आंधळेपणा आणते. कमतरता रात आंधळेपणा आणते. त्याचा एक्सेसिव्ह नेचर रात आंधळेपणा आणत नाही. जर त्याचा आपण जास्त प्रमाणात जरी इनटेक केला तर त्याने रात आंधळेपणा होत नाही. बरोबर. म्हणजे हे विधान इथं चुकीचं वाटतंय. बरोबर. आता हे जे विधान आहे तुमचं डी हे चुकीचं आहे कम्प्लिटली. आता म्हणजे डी नाही पाहिजे आपल्या ऑप्शन मध्ये. आता ऑप्शन मध्ये डी कुठे दिलेलं आहे बघा. ऑप्शन ए हे पण रॉंग झालं. तर तुमचा आन्सर इथे 4 पाहिजे. ऍक्च्युली इथे त्यांनी क्लोरोफिन लिहिलेलं आहे. क्लोरोफिन आता या पॅराग्राफ मध्ये असा हा वर्ड कुठे दिलेलाच नाहीये. क्लोरोफिन नावाचा हा शब्द दिलेला नाहीये. तर बघूयात आता आयोग याचा आन्सर काय देतं. मला तर वाटतं याचा आन्सर 4च द्यायला हवं. कारण डी ऑप्शन तर डायरेक्टली एलिमिनेट झाला. एस्कॉर्बिक ऍसिड आणि रेटिनॉल इथं पण आहे बघा. इथं पण आहे आणि इथं एस्कॉर्बिक ऍसिड पण विटॅमिन आहे. बरोबर. म्हणजे हे ऑप्शन तर बरोबर आहे. आता बघूयात काय आन्सर येईल. तर याचा आन्सर मला तर साधारणतः याचा आन्सर 4 करेक्ट वाटतं. बरोबर. आता चला बघूया समोरचा प्रश्न. जीवनसत्वेचे वर्गीकरण असे केले जाते. विटॅमिन्स आर क्लासिफाईड एज फॅट्स अँड वॉटर सॉल्युबल. तर वॉटर सॉल्युबल विटॅमिन कुठले असतात? विटॅमिन बी अँड विटॅमिन सी. ओके. त्यानंतर आपलं फॅट सॉल्युबल विटॅमिन असतात विटॅमिन ए, डी, ई, के. एडी 1 असं लक्षात ठेवायचं. एडी 1. ओके. चला तर बघूया समोरचा प्रश्न. हा प्रश्न आपण आत्ताच बघितला. खालील दिलेल्या वाक्यामधील कुठले वाक्य जीवनसत्व डी च्या बाबतीत खोटे आहे? तो आन्सर आहे आपला जास्त जरुरीपेक्षा जास्त जीवनसत्व डी हे घातक नसतं, पण हे घातक असतं. विटॅमिन डी जास्त झाल्यावर आपल्याला कुठला डिसीज होतो? हायपर कॅल्शियमिया. तर हा बिलकुल आपला सिंपल पॅराग्राफ होता, सिंपल उतारा होता. त्यामुळे सगळ्यांना याचे आन्सर आलेच असावे. सायन्स मधला हा बायोलॉजी पार्टचा उतारा होता. एक उतारा केमिस्ट्री पार्ट मध्ये आलेला आहे. मला वाटतं तो सगळ्यात टफ उतारा होता. बऱ्याचशा लोकांना त्या उताराचे प्रश्न आले नाहीत. ते प्रश्न पण सोपे होते. जर तुम्हाला केमिस्ट्री या विषयाचं प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही त्या उतारातले प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सायन्समध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, इव्हन नो मायक्रोबायोलॉजी, फार्मसीचे पण अजून मी बरेचसे आयोगाचे पेपर बघितले. त्या पेपरामध्ये फार्मसीचे मेडिसिन्सचे पण तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर कुठल्या आजारावर कुठला मेडिसिन वापरला जातो ते पण आपण बघूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उतारा सॉल्व्ह करण्याची टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण अपकमिंग न्यू व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही लाईक केलं आणि व्हिडिओ शेअर केला किंवा सबस्क्राईब केलं तर यामुळे काय मला एक मोटिवेशन मिळतं की जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सायन्स विषयाबद्दल प्रोव्हाइड करेल. आणि हा सायन्स विषय आपण एमपीएससी राज्यसेवा असो, एमपीएससी कंबाईन असो, या विषयांसाठी हा विषय आपण घेणार आहोत. याचे प्रॉपर कोर्सेस आपण स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला युट्यूब चॅनलला हे कोर्सेस पूर्ण फ्री असतील, तर जेणेकरून तुमचा सायन्स हा विषय प्रॉपर कव्हर होईल. ओके. नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट अजून उतारे तुम्हाला मिळतील. तर या उताराचे तुम्हाला आन्सर कळाले असावे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.